कोणतंही वाटण न बनवता आज आपण इस्लामपुरी अख्खा मसुरा बनवणार आहोत. अख्खा मसुरा हा अतिशय चविष्ट आणि रुचकर. रोज रोज त्याच भाज्यांचा खाऊन कंटाळा आला असेल तर आपण नक्कीच ही रेसिपी बनवू शकतो. मी वसुधा, वसू किचनमध्ये आपले स्वागत. तर आपण कृतीला सुरुवात करूया. साधारणपणे 1 वाटी मसुरा मी रात्री स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून भिजत ठेवला होता. मसुरा करत असताना मसूर जो आहे तो त्याच्यावर खूप डस्ट असते, त्याच्यामुळे तो धुताना अतिशय स्वच्छ असा धुवायचा आहे. रात्रभर जमत असेल तर रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल किंवा साधारणपणे 2 तासात देखील मसूर हा चांगला व्यवस्थित भिजला जातो. तर कृतीला आपण सुरुवात करूया. आल्या लसणाची पेस्ट या ठिकाणी मी करून घेतली आहे आणि मसूर म्हटलं की भरपूर असे कांदे या ठिकाणी लागतात. साधारणपणे 200 ग्रॅम इतके मसूर आहे आणि त्यासाठी मी 4 कांदे घेतले. गॅसवर कढई तापत ठेवली, 2 चमचे तेल टाकले आणि जिरे या ठिकाणी तडतडून दिले आहे. जिरे असे छान तडतडू द्यायचे आहे की जिऱ्यांची टेस्ट ही आमटीमध्ये उतरली गेली पाहिजे. त्यानंतर 2 तेजपान मी या ठिकाणी टाकलेले आहेत. हे आपले इच्छेनुसार आपल्याला टाकायचे असतील तर टाकावे, नाही टाकले तरी चालतील. आणि अख्खा मसुरा म्हटलं की कांदा हा अतिशय महत्त्वाचा भाग मसुरामध्ये ठरतो. इस्लामपुरी मसुरा बनवत असताना एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण या ठिकाणी घालणार आहोत किंवा धाब्यावरचा जो मसुरा आहे तशी जर आपल्याला चव हवी असेल तर त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ही धाब्यावर किंवा इस्लामपुरी जो मसुरा आहे त्यामध्ये टाकला जातो. मसुरा बनवत असताना कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे. तो महत्त्वाचा किंवा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपण सोडा या ठिकाणी टाकणार आहोत. कांदा हा लालसर रंगावर परतला गेला आहे आणि मी त्यामध्ये थोडासा सोडा या ठिकाणी टाकला आहे. सोडा टाकलं की जो कांदा आहे त्या कांद्याला एक स्मॅशीपणा येतो आणि आपण ज्याप्रमाणे मिक्सरवर ग्राइंड करतो तसा हा कांदा या ठिकाणी होतो. या ठिकाणी आल्या लसणाची पेस्ट देखील मी टाकली आहे. तिचा कच्चेपणा गेला की भिजवलेले जे मसूर आहे ते मसूर या ठिकाणी टाकायचे आहे. कांदा अतिशय छान असा परतू द्यायचा आहे आणि मसूर जे आहे ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे नाही. हीच या आमटीची खासियत आहे की जेणेकरून आपण कढईमध्ये ज्यावेळी मसूर शिजवतो त्याची चव ही काही आगळीवेगळीच आहे. तर काही जास्त मसाले न घालता मसाला डब्यातील जो काळा मसाला आहे तो काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल आपल्याकडे तो कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचे लाल तिखट मी या ठिकाणी टाकलं आहे आणि पाव चमचा हळद या ठिकाणी टाकायची आहे. हे सगळे जे मसाले आहेत हे सगळे मसाले डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मसूर आपला कच्चाच आहे, त्याला या मसाल्यांमध्ये छान असं परतायचं आहे. मसाला परतत असताना एका बाजूला गरम पाणी करायचं आहे, कारण मसूर शिजवण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे मसुराच्या आमटीला जी तरी आहे ती तरी सुद्धा अतिशय छान अशी येते. आता या ठिकाणी मसूर छान असे परतले गेले आहेत. या मसुरातून तेल बाजूला झालेलं किंवा मसाले मसूर हे सगळे व्यवस्थित मिक्स होऊन तेल बाजूला झालेलं आपल्याला दिसतंय. पाणी भरपूर या ठिकाणी टाकायचं आहे, कारण मसूर हा
शिजवण्यासाठी खूप जास्त पाणी असं लागतं, कारण मसूर थंड झाल्यावर सुद्धा त्याची शिजण्याची प्रक्रिया ही चालूच असते आणि मसुराची आमटी ही आपण कमी पाणी टाकलं तर नंतरच्या काळामध्ये ती घट्ट होऊ शकते. आणि चवीनुसार मीठ देखील या ठिकाणी टाकायचं आहे. साधारणपणे 20 मिनिटामध्ये मसूर हा शिजला जातो. 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की आपण पाणी किती टाकलं होतं आणि मसुरामध्ये आता पाणी किती राहिलेलं आहे. मसूर आता अतिशय छान असा मऊसूत असा शिजलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता धनिया टाकायचा आहे. भरपूर सारा धनिया या ठिकाणी आपण टाकला आहे आणि मसुराच्या आमटीला कट देखील अतिशय सुंदर तर्रीदार अशी मसुराची आमटी तयार झालेली आहे. तर सर्विंगसाठी रेडी आहे आता मसुराची आमटी. आता सर्विंग बाउलमध्ये आपण मसुराची आमटी काढून घेणार आहोत. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.